भंडारा जिल्ह्यातील लाखनी पंचायत समितीची सन 2025 ते 26 ची आमसभा शुभप्रदीप सभागृह येथे पार पाडण्यात आली। या सभेला अध्यक्षस्थानी उपस्थित आमदार नाना पटोले तर प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी स्वाती देसाई, तहसीलदार धनंजय देशमुख, जिल्हा परिषद सदस्य स्वाती वाघाय, डॉक्टर मनीषा निंबारते, विद्या कुंभरे, सरिता कापशे, सभापती अश्विनी मोहतुरे, उपसभापती सुनील बांते, सदस्य प्रणाली सार्वे, मनीषा हलमारे, योगिता झलके, किशोर मडावी, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद इटवले, तालुकाध्यक्ष परसराम फेंडरकर, पोलीस उपनिरीक्षक किशन रेपाडे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते। यावेळी कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण पाणी पुरवठा, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती, बांधकाम, पंचायत रोजगार हमी योजना या विभागांचा आढावा घेण्यात आला। तसेच तालुक्यातील नागरिक, शेतकरी, मजूर यांची अधिकारी, कर्मचारी आणि व्यावसायिक यांच्याकडून लूट खपवून घेतले जाणार नाही अशी सक्त तंबी देण्यात आली। आमसभेला जलसंपदा विभागाचे अधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांना नोटीस देण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच नागरिकांच्या समस्यांना अग्रक्रमाने सोडविण्यात याव्या अशा प्रकारच्या सूचना करण्यात आल्या। आमसभेचे सूत्रसंचालन नरेश नवखरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदीप लांजेवार यांनी मानले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर मदन कमाने, राज्य प्रतिनिधी भंडारा। त्यानंतर 40 वर्षांपूर्वी एक जलजीवन मिशन अंतर्गत ही योजना अंमलात आणण्यात आली। त्याचं सुद्धा पाईपलाईन टाकण्यात आलं गावागावात, पूर्ण वार्डामध्ये। त्याचं सुद्धा अजूनपर्यंत कुठलंही पाणी आलेलं नाही आणि या गावाला इंडिव्हिज्युअल स्कीम आपल्याला घेता येत नाही असं यांचं म्हणणं आहे। जलजीवन मिशनच्या अंतर्गत जे प्राधिकरणचं ऑफिस आहे त्यांचं, त्याच्यावर काय उपाययोजना सांगा। आपलं नीम आहे, त्याच्यानंतर म्हणजे जे टिंबर आहे, हलू वगैरे ते शेड्यूल ट्री मध्ये येते। नॉन शेड्यूल मध्ये जसं सुंबावूड आहे किंवा कारण की हे टिंबरचे झाड आहेत भाऊ, आणि नॉन शेड्यूल मध्ये बापूड, सुबापूड इत्यादी जे जडव लाकूड आहे, आंबा सर त्यांची परमिशन घ्यावं लागते कृषी अधिकाऱ्याकडून। एक बघा, आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।